द्राक्षासारखं लोकप्रिय फळ नाही. आंबट गोड चवीची द्राक्ष आवडत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. द्राक्ष आणि द्राक्षाची मनुकं अशी जगभर मोठी बाजारपेठ आहे. पण गेल्या काही वर्षांपासून आंबट चवीची द्राक्ष गायब झाली आहेत. बाजारात आता फक्त गोड द्राक्ष विकत मिळतात. फक्त गोड द्राक्ष मिळण्यामागं एक रासायनिक कारस्थान असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पहा आणि व्हा खबरदार. बाजारातून आणलेली द्राक्ष खाताय, सावधान. गोड द्राक्षांमध्ये गौड बंगाल, गोड द्राक्षांमध्ये केमिकल लोचा. द्राक्ष खायला कुणाला आवडत नाही. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे अवीट गोडीची द्राक्ष सहज चाखायला मिळतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत द्राक्ष सगळ्यांनाच खायला आवडतात. पण एक गोष्ट तुमच्या ध्यानात आली आहे का? द्राक्ष मुळात चवीला आंबट गोड असतात. मात्र गेल्या काही वर्षात बाजारात आंबट गोड द्राक्ष येणंच बंद झालंय. आता बाजारात सरसकट गोडच द्राक्ष मिळताय. बाजारातली आंबट गोड चवीची द्राक्ष एकदम गायब का झाली याची चर्चा सुरू झाली आहे. त्या बाजारामध्ये जी द्राक्षे मिळतात त्यामध्ये केमिकल युक्त द्राक्षे आहेत आणि ती द्राक्ष जर आपल्याला ओळखायची असेल तर त्या द्राक्षांची चव, वास, रंग आणि बनावट या गोष्टींवर आपल्याला विशेषतः लक्ष द्यावं लागेल. या गोष्टी बघून आपण केमिकल युक्त द्राक्ष आणि नैसर्गिक पिकवलेली द्राक्ष यामध्ये आपण फरक करू शकतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या एक अहवालात द्राक्षांमध्ये फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांची एक यादीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. क्लोरोपायरिफॉस, कार्बेडाजिम, प्रोफेनोफॉस, सल्फर डायऑक्साईड अशी धोकादायक कीटकनाशकं फवारली जात आहेत. या अहवालानुसार भारतीय बाजारपेठेतल्या 80% द्राक्षांवर धोकादायक कीटकनाशकांचं प्रमाण ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा कितीतरी अधिक असतं. हे कमी की काय, द्राक्षांमध्ये गोडवा आणण्यासाठी अनेक प्रकारची रसायनही फवारली जातात आणि त्यामुळे बाजारात मिळणारी द्राक्ष सरसकट गोड झाली आहे. आंबट द्राक्ष आता बाजारात पाहायला सुद्धा मिळत नसल्याचं जाणकार सांगतात. नैसर्गिक द्राक्षांना एक प्रकारचा सुगंध असतो, ती एकसारखी नसतात. नैसर्गिक पिकवलेली जी द्राक्षे असतात त्यांना एक नैसर्गिक सुगंध असतो, त्यांना एक वास असतो. आणि जी केमिकल युक्त जी द्राक्षे असतात त्यांना ती एकाच रंगाची असतात व ती एकसारखी तुम्हाला दिसतात. नैसर्गिक रंगाची जी नैसर्गिक पिकवलेली जी द्राक्ष आहेत ती एकसारखी नाही दिसणार. त्याच्यामध्ये एक गोडवा असतो, एक चव असते, तर ना एक विशिष्ट चव असते. त्याची जर साल बघितली तर ती साल एक तर आपल्याला सुरकतलेली असेल किंवा मऊ असेल. परंतु केमिकल युक्त जे द्राक्षे असतात त्यांची जी साल आहे ती एक तर गुळगुळीत असते किंवा कडक असते. अशा पद्धतीने आपण केमिकल युक्त द्राक्ष आणि नैसर्गिक द्राक्ष यामध्ये फरक करू शकतो. केमिकल युक्त द्राक्ष बनवण्यासाठी रासायनिक खते, पेस्टिसाइड्स, कीटकनाशके या गोष्टींचा त्यामध्ये वापर केला जातो. खास करून एक सल्फर डायऑक्साईड नावाचं एक केमिकल आहे जे द्राक्षांवरती लावलं जातं आणि त्यामुळे ती द्राक्ष बाजारामध्ये अजून प्रभावित ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी ठरतात. बाजारातील 80% द्राक्षांमध्ये धोकादायक कीटकनाशक असल्याचं FSSAIच्या लॅब टेस्टिंग मधून समोर आलंय. 10 ते 15 द्राक्ष न धुता खाल्ल्यास तुमच्या पोटात 0.5 मिलीग्रॅम क्लोरोपायरिफॉस जातं. लहान मुलांसाठी हे अतिशय धोकादायक ठरू शकतं. केमिकलनं पिकवलेली द्राक्ष खाल्ल्यानं उलटी, चक्कर येणं, पोटाचा त्रास, श्वास घेण्यास त्रास होतो. शरीरात जळजळ तसंच जिभेला देखील सूज येऊ शकते. केमिकलनं पिकवलेले द्राक्ष तुम्ही सतत खात असाल तर तुमचं लिव्हर आणि किडनी ही फेल होऊ शकते. केमिकल युक्त द्राक्ष खाल्ल्याने खरं तर आपली मज्जासंस्था जी असेल, आपली फुफ्फुस जे असतील, तसेच आपल्याला कर्करोग होण्याचा सुद्धा आपल्याला संभावना असते. अगदी त्याच प्रकारे शरीरामधील हार्मोन्स मध्ये सुद्धा आपल्याला त्यामध्ये बदल जाणवतात. रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजेच आपल्याला सर्दी, खोकला आणि डायरिया यासारखे आजार सुद्धा आपल्याला केमिकल युक्त द्राक्ष खाल्ल्याने होऊ शकतात. केमिकलनं पिकवलेल्या द्राक्षांचा लहान मुलं आणि वयोवृद्ध लोकांच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे केमिकलनं पिकवलेली द्राक्ष घातक ठरू शकतात. खरं तर लहान मुले आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत
त्या दोघांचीही रोगप्रतिकार शक्ती ही कमी असते आणि त्या घटकामध्ये त्या लोकांमध्ये खास करून पचन संस्था, पोटाचे विकार आणि सर्दी खोकला यासारखे आजार त्यांना केमिकल युक्त द्राक्ष खाल्ल्यामुळे होऊ शकतात. केमिकल विरहित द्राक्ष आरोग्यासाठी उपयुक्त असतात, त्यामुळे बाजारात द्राक्ष खरेदी करताना डोळसपणे खरेदी करावी. काही शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करून द्राक्ष पिकवतात. अशा शेतकऱ्यांकडूनच द्राक्ष खरेदी करा. बाजारातून तुम्ही द्राक्ष खरेदी केलीस तर काही पथ्य तुम्ही पाळायला हवी. द्राक्ष खाताना आधी स्वच्छ धुवून घ्या. किमान 10 वेळा ती द्राक्ष धुवून घ्या. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली द्राक्ष खरेदी करा. द्राक्ष खाताना द्राक्षांच्या गोडव्यानं खाणाऱ्याला आनंद मिळाला पाहिजे, नाहीतर चकचकीत दिसणारी द्राक्ष तुमच्या जीवाला घोर लावल्याशिवाय राहणार नाहीत. सुदर्शन खिल्लारेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, येवला, नाशिक.